safeguarding prosperity, समृद्धी जपून ठेवणे or how to protect your blessings. किंवा आपले आशीर्वाद सुरक्षित कसे ठेवणे. Amen. आमेन. We'll open our Bibles to Deuteronomy 28 verses 47 and 48. अनुवाद 28, 47, 48 ही वचनं आपण काढू. Because thou served not the Lord thy God with joyfulness and with gladness of heart for the abundance of all things, therefore shalt thou serve thine enemies which the Lord shall send against thee in hunger and in thirst and in nakedness and in want of all things. And he shall put a yoke of iron upon thy neck until he have destroyed thee. अनुवाद 28, 47 व 48. Thank you. कारण सर्व पदार्थांच्या विपुलतेमुळे यहोवा तुझा देव याची सेवा तू हृदयाच्या उल्हासाने व हर्षाने केली नाहीस. म्हणून ज्यांना यहोवा तुझ्यावर पाठविल त्या तुझ्या शत्रूंची सेवा तू भुकेने व तहानेने व उघड्या अंगाने व सर्व वस्तूंची वाण असता करशील. आणि तो तुझा नाश करून टाकीपर्यंत तो तुझ्या मानेवर लोखंडी जू घालील. Praise the Lord. हालेलुया. The first point we learned was पहिला मुद्दा आपण शिकून घेतला तो असा, we need to be a channel of blessing आपण एक आशीर्वादाची वाहिनी बनलं पाहिजे or serving God. देवाची सेवा करण्यात. Or then the second point, दुसरा मुद्दा, serve God joyfully. देवाची सेवा आनंदाने करायची असते. That's what God wants. देवाला तेच हवं आहे. God says, if you don't serve me joyfully, देव म्हणतो तू जर माझी सेवा आनंदाने केली नाही you shall miss many of the blessings that I have kept in store for you. तर अनेक आशीर्वाद जे मी तुझ्यासाठी राखून ठेवलेले आहेत ते आशीर्वाद तू चुकवशील, गमावशील. Praise the Lord. हालेलुया. It's very important, the vital principle that God is teaching each one of us. हे अतिशय महत्त्वाचे धडे देवबाप आपल्याला प्रत्येकाला शिकवत आहे. And I told you last week, आणि गेल्या आठवडी मी तुम्हाला सांगितलं, Paul was telling the Galatian church, पॉल गलतीकराच्या चर्चला सांगत होता where is your joy? की तुमचा आनंद कुठे गेला रे. So how many have been practicing joy at home now? तर किती लोकांनी आपापल्या घरी आनंदाचा सराव केलेला आहे. Praise God. Have you been practicing joy? आनंदाची प्रॅक्टिस घरी केली का. Amen. People will say, but लोक म्हणतील I've got so many problems. त्यात का असं कसं एवढे सगळे प्रॉब्लेम असताना आनंदाची प्रॅक्टिस केली का. That's why you have to practice, I said. म्हणूनच म्हणतोय आनंदाची प्रॅक्टिस करा. Because when things are going right, you don't need to tell somebody to be joyful. कारण गोष्टी जेव्हा माणसाच्या जीवनामध्ये सगळ्या ठीकठाक चाललेल्या असतात तेव्हा काही कुणाला वेगळं सांगावं लागत नाही की आनंद करा. तेव्हा सगळेच आनंदी असतात. सुखाचे दिवस सगळ्यांना आनंदाचे असतात. Praise the Lord. आमेन. Maybe you are content with what you have. कदाचित तुमच्याकडे जे आहे त्यात तुम्ही तृप्त असाल. Amen. Amen. Sometimes we are just content, and so we don't think of, thanking God for anything because you just got mediocre thing supply of the world. कधी कधी जगाकडनं आपल्याला जो काही बेताचा पुरवठा झालेला असतो त्यामध्ये आपण तृप्त असतो आणि म्हणून आपण म्हणतो की मला अजून काही नको आहे तेवढ्यामध्ये मी तृप्त आहे. And you don't think so there is any word to thank God for it. आणि मग आपल्याला किंवा तुम्हाला असं वाटायला लागतं की देवाचे विशेष आभार काय मानायचे. म्हणजे मला नाही असं वाटत की मी कुठे देवाला विशेष धन्यवाद का थँक्यू वगैरे म्हणायला पाहिजे. Amen. आमेन. But even those meager supplies are supplied by God. पण मी काय म्हणतो जो काही बेताचाही पुरवठा तुम्हाला होत आहे तो देवानीच केलाय ना. And maybe that is the way you need to receive double blessings if you are satisfied and you joyfully praise God in those little things. आणि तुम्ही जर तृप्त आहात आणि त्या तृप्त अवस्थेमध्ये आनंदाने जर तुम्ही प्रभूचे आभार मानले तर कदाचित तीच एक रीत आहे की ज्या रीतीनं तुम्ही जास्त आशीर्वादित व्हाल. I like what Billy Sunday, one of the great evangelists, once said. बिली संडे एक महान सुवार्तिक एकदाचे म्हटले ते मला फार आवडतं. He said the trouble with many men is that they have got barely enough religion which makes them miserable. अनेक लोकांचा त्रास हा आहे की अनेक माणसांकडे धर्म फार कमी प्रमाणात आहे की जो त्यांना आनंद करायला लावत असेल किंवा जो त्यांना भयानक परिस्थितीमध्ये ठेवतो. And he says, ते म्हणतात if there is no joy in their service, त्यांच्या सेवेचा आनंद नसेल then there is a leak in their religion. तर त्यांच्या धर्माला गळती लागलेली आहे असं बिली संडेंचं मत आहे. How true it is. हे अतिशय खरं आहे. People don't want to get to the full gospel and then just take what will gratify them. लोकांना संपूर्ण शुभवर्तमान नको असतं. फक्त ज्यातून मला मिळतं माझं भागतं तेवढं मला हवं असतं. Amen. हालेलुया.
But see, God is always rejoicing with us. पण देव मात्र नेहमी आपल्यामध्ये आनंद करतो. Amen. आमेन. He always rejoices when he sees us. देव नेहमी आपल्याला पाहिलं की आनंद करतो. We are his joy. आपण देवाचा आनंद आहोत. If you read in Zephaniah 3:17, सफन्या 3:17 जर आपण वाचलं he says, तिथे असं लिहिलेलं आहे, the Lord your God is with you. He is mighty to save you. He will take great delight in you. He will quiet you with his love. He will rejoice over you with singing. सफन्या 3:17 यहोवा तुझा देव तुझ्यामध्ये आहे, तो तारण करील असा पराक्रमी आहे, तो हर्षाने तुझ्याविषयी आनंदेल, तो आपल्या प्रीतीत निवांत राहील, तो गायनाने तुझ्याविषयी उल्हास करील. Did you see that? हा, Not only you sing praises to God, he has got nice songs for you. फक्त तुम्ही देवाची स्तुती गाताय असं नाहीये, तर देवबाप देखील तुझ्याविषयीनं आपल्याविषयीनं स्तुती आणि गायन करत आहे. Praise God. हालेलुया. He has songs for you. परमेश्वराच्या मुखात आपल्याविषयीची गाणी आहेत. He loves us so much. परमेश्वराचं आपल्यावर इतकं प्रेम आहे. Amen. आमेन. And that's why we need to rejoice in him. आणि म्हणून आपण परमेश्वरामध्ये आनंद केला पाहिजे. Amen. आमेन. Night after night I keep singing songs to God. रात्रंदिवस मी परमेश्वराची गीतं गात राहतो. Even at night I sing many songs to God. रात्री सुद्धा मी देवाला अनेक गाणी गातो. Praise the Lord. Hallelujah. In all your service, सगळ्या तुमच्या सेवेत let there be joy. आनंद असू दे ना जरा. Then the blessings will multiply. मग आशीर्वाद बहुगुणित होतील. Amen. आमेन. Whatever you do for God, तुम्ही जे काही देवासाठी कराल do it cheerfully. जरा आनंदाने करा, Automatically blessings come. आपोआप आशीर्वाद येतील. The world has to strive, जगाला झटावं लागतं and then blessings come. आणि मग जगातल्या माणसांना झटल्यानंतर आशीर्वाद मिळतात. For us, we have to just rejoice. आपलं असं नाहीये, आपण फक्त आनंद करायचा आहे. Blessings come from God. आशीर्वाद देवाकडून मग येतात. Praise the Lord. Hallelujah. I'll show you one incident from the gospel. मी तुम्हाला शुभवर्तमानातनं एक घटना दाखवतो. When Jesus multiplied bread and fish जिथं येशू ख्रिस्ताने भाकर आणि मासे बहुगुणित केले. in Matthew 14, मत्तय 14वा अध्याय. what does he do? त्यांनी काय केलं? He tells the people to sit down in order on the green grass. त्याने लोकांना हिरव्यागार कुरणामध्ये पंगत मांडून बसायला सांगितलं. And afterwards he took that bread and fish and blessed it. त्याच्यानंतर त्याने भाकर आणि मासा घेतला, त्याला आशीर्वादित केलं, Gave it to his disciples. आपल्या शिष्यांच्या हातात ते दिलं And he said, आणि म्हणाला, go जा and distribute it to all those 5,000 and more people. या सगळ्या 5,000हून जास्त माणसांना हे वाढा. So now let us assume there were about 8 to 10,000 people. आपण असा तर्क लावूया की तिथे 8 ते 10,000 माणसं असतील. Because Bible says 5,000 men besides women and children. कारण बायबल म्हणतं की 5,000 पुरुष, स्त्रिया व मुलं बाळ वेगळी. So you can imagine, actually for every meeting of women are more. Isn't it? आणि खरं म्हटलं तर प्रत्येक सभेला बायका जास्त असतात. Today also, आज सुद्धा yeah. So there are more women. तर बायकांचं प्रमाण सगळीकडे वाढतंय. So surely there may be more than 10,000 people. तर 10,000हून जास्त माणसं त्यावेळेला सुद्धा तिथं असतील. Now how many were called to serve? आता कितींना वाढायला सेवेला बोलवलं? Only 12. फक्त 12. 12 people have to serve 10,000 people. 12 माणसांनी 10,000 लोकांना वाढायचं. How many hungry mouths? किती 10,000. किती भुकेली तोंड? 10,000. That means म्हणजे each disciple had to serve roughly around 900 to 1,000 people. प्रत्येक शिष्याने जवळजवळ अंदाजे 1000 माणसांना, 900 किंवा 1000 माणसांना वाढायचंय. It was not easy. काही सोपं काम नाही. It was not हे easy. काही सोपं काम नाही. It was strenuous work. फार ताण पडेल असं काम होतं. And moreover, not only the people were hungry, the disciples were also hungry. आणि फक्त ती आलेली माणसं भुकेली होती एवढंच नाही, तर शिष्यांना स्वतःला पण भूक लागली होती. Amen. Amen. Everybody was hungry. सगळेच भुकेले होते. But पण they were called to first serve the people. पहिलं त्या शिष्यांना तुम्ही लोकांना वाढा, तुम्ही लोकांची पहिली सेवा करा असं म्हणून त्या 12 बोलवलेलं. See, Jesus did not call the disciples and said, raise up about 500 people to distribute. येशू ख्रिस्ताने आपल्या 12 शिष्यांना असं नाही काही सांगितलं की चला एक 500 माणसं गोळा करा म्हणजे वाढायला सोपं जाईल. No. नाही, Only you have to do it. तुम्ही 12 तुम्हीच करायचं. And do it joyfully. आणि ते पण कुठून नाही करायचं, आनंदाने करायचं. Praise God. They Amen. had to serve. 12 of them only had to serve. फक्त 12 शिष्यांनीच वाढायचं आणि सेवा करायची. Today, As- for breaking of bread, we have so many people. प्रभू भोजनासाठी एवढी मोठी मंडळी लागती. Amen. आमेन.
काय एकटंच करायचं, काय हो ना. एवढंच आणि करायचं. त्या पण तन तुन चालूच असतं की आम्हीच करायचं का, आमचंच आहे का, त्यांचं नाही का. Joyfully, ए राजा, आनंदाने कर, joyfully. आनंदाने कर. The harvest will always be plentiful. हंगाम नेहमी खूप असणार आहे, Laborers will be few. कामगार नेहमी कमीच पडणार. And the few laborers need to do it joyfully. आणि त्या कमी कामगारांनी आनंदाने सेवा करा. People say, लोक म्हणतात no, but they had sub-servants under them. नाही, असं नाही, त्यांच्या हाताखाली असतील ना थोडे सेवक. No, नाही नाही नाही, no sub-servants. 12 शिष्यांच्या हाताखाली कोणी नव्हतं. Because if there were sub-servants, then there would have been 100 baskets. कारण की 12 शिष्यांच्या हाताखाली जर आणि माणसं असती तर 12 टोपल्या नाही, 100 टोपल्या असत्या. Only 12 baskets were given. पण 12 टोपल्या होत्या. Jesus said, no more than 12. येशू म्हटला 12 म्हणजे 12 पेक्षा जास्त नाही. तुम्ही 12 माझे शिष्य. काय करायचं? सेवा. See? कितींची? 10,000ची. ना कशी होईल? होती. In the heat of the day, yes. अगदी दिवसाच्या तापलेल्या वातावरणामध्ये, उन्हामध्ये, हो. And they were not satiated people, but they were hungry people. आणि ते भुकेले होते बरं का, सगळे भुकेले होते. म्हणजे तुम्ही एक बास्केट असं घेऊन गेलं तर 10 लोक त्याच्यामध्ये पडणार. सगळी भुकेली माणसं होती. म्हणजे एक टोपली जर त्यांना दाखवली तर सगळे अगदी त्याच्यावरती झडप घालतील. And they were not sitting nicely, orderly in the church. आणि सगळे असे चर्च मध्ये व्यवस्थित क्रमवार बसले, तसे काही बसले नव्हते. You can imagine if there is a nice greenery, hilltop, people will go there, one group will go there, group will go there. You have to कल्पना go करा. in the car to meet them sometime. कल्पना करा, जर हिरवगार कुरण आहे, थोडस असं उंचवट आहे, टेकडी आहे, हिरवगार कुरण आहे, तर मग सगळ्यांचे आपापले ग्रुप तयार होतात. मग हा म्हणतो आम्ही इकडे बसणार, मग आमचा ग्रुप इकडे बसणार, मग ते तिकडं असे सगळे बसतात. Amen. Now who knows कुणाला माहित where the bread and fish multiplied, kept on multiplying, whether it was at the main source where Jesus sat with one basket or when they were carrying it, it was multiplying. Who knows? कुणाला माहित आहे की भाकर आणि मासा कुठे वाढला? येशूनं जेव्हा तो पहिल्या टोपलीत ठेवला तिथं वाढला, का जसं शिष्यांनी वाढायला सुरुवात केली तसं वाढता वाढता वाढला? Just imagine all the bread and fish were multiplying only where Jesus was sitting. कल्पना करा, जिथे येशू बसलेला आहे फक्त तिथेच समजा मासे आणि भाकर वाढतायत. म्हणजे काय? म्हणजे काय? एवढं लांब जायचं. हो ना. अरे ते ग्रुप तिथं बसले, ते ग्रुप तिथं बसले. म्हणजे येशूच्या जवळ जाऊन सारखं ते भाकरे आणि मासे ते त्यांनी घ्यायचं आणि मग जाऊन लोकांना वाटायचं. हार्ड वर्क. म्हणजे कष्ट. हार्ड वर्क. कष्ट. God's work is hard work. देवाची सेवा कष्ट आहे. It's not always appu ghar, देवाची सेवा अप्पू घर नाही, but we have to do it joyfully पण आनंदाने करायची असते. because there lies your blessings. कारण तिथेच तुमचे आशीर्वाद आहेत. And just imagine, कल्पना करा, there were 3 days at a stretch with Jesus. 3 दिवस लागोपाठ ही सगळी माणसं येशू बरोबर होती. See the energy level of Jesus. म्हणजे येशू मध्ये किती एनर्जी आणि किती शक्ती होती बघा ना. Went on for 3 days, 3 दिवस तो सुद्धा त्यांच्या बरोबर, healing their disordered bodies, त्यांच्या शरीरांना, त्यांच्या आजारांना आरोग्य देत, blessing the people, लोकांना आशीर्वाद देत, preaching them the good news. लोकांना सुवार्ता सांगत. What diligence, what love, what dedication of Jesus. म्हणजे काय तत्परता, काय प्रेम, काय येशूचं समर्पण. एकीकडे तोंड चालू आहे, एकीकडे हात ठेवत आहे, एकीकडे आरोग्य देत आहे. What joy for the kingdom. काय राज्यासाठी आनंद आहे, What service. काय सेवा आहे. What tireless dedication to the Heavenly Father. आणि न थकता परमेश्वर बापाला केलेलं हे काय समर्पण आहे. And when you have that kind of love, that kind of dedication, अशा पद्धतीचं प्रेम आणि समर्पण जर आपण आपल्यात बाळगलं, who will leave you? कोण तुम्हाला सोडून जाईल? 3 days they will stick with you. 3 दिवस ते तुमच्या बरोबर राहतील, They will not leave you. सोडणार नाही तुम्हाला. Amen. आमेन. The disciples also did not plan to go home. येशूच्या शिष्यांनी पण घरी जायची काही योजना केली नाही. He was preaching to them, तो त्यांना सुवार्ता सांगत होता, ministering to them, त्यांची सेवा करत होता, healing them, आरोग्य देत होता, blessing them. आशीर्वाद देत होता. You can imagine small children coming running to him all those कल्पना 3 करा, days. लहान मुलं त्याच्याकडे 3 दिवस धावत येत असतील And then blessing them. आणि आशीर्वाद त्यांना येशूनी दिला असेल. Away from their family, away from their work, परिवारापासून लांब, कामापासून लांब, only with Jesus. फक्त येशू बरोबर 3 days. 3 दिवस. Nobody grumbled, nobody murmured. कोणी तक्रार केली नाही, कोणी कुरकुर केली नाही. As though
he had bound them with cords of love. की जणू येशूने त्यांना सगळ्यांना प्रीतीच्या धाग्याने बांधून ठेवलं असेल. See, they were free to leave, ते मोकळे होते घरी निघून जायला, but they were still bound. पण तरी ते बांधल्यासारखे तिथे बसले होते. Love always bounds the people. प्रीती नेहमी लोकांना बांधून ठेवते. Not one disciple left Jesus. एक शिष्य सुद्धा येशूला सोडून गेला नाही. Joy. आनंद. When you have joy in the work, जेव्हा तुम्ही देवाचं कार्य आनंदाने करता, you don't even see the time. मग आपण वेळही पाहत नाही, You don't see what is happening. मग आपण हेही पाहत नाही की काय चाललंय. You are passionate for the Lord. तुम्ही इतके प्रभूसाठी आवेशी असता And then you don't even realize आणि मग कळत देखील नाही when the blessings came in your house, की आशीर्वाद कधी माझ्या घरात आले मला कळलंही नाही. when you got that job, कधी ती नोकरी मला लागली कळलंही नाही. when that trouble vanished from your life, कधी तो माझ्या जीवनातला त्रास निघून गेला समजलंही नाही. when you were healed. कधी मला आरोग्य मिळालं कळलंही नाही. Like one Saturday, जसे एका शनिवारी one lady came, एक स्त्री आली, she was sick, आजारी होती and she came to cry for healing. आणि ती आली रडून आरोग्य मागायला. And there was somebody else next to her, तिच्या शेजारी आणि कोणीतरी होतं and that lady was crying for the small child आणि ती स्त्री लहान लेकरासाठी रडत होती, because the child was suffering from some sickness. कारण तिच्या लेकराला काहीतरी आजार होता. Now this lady forgot her trouble and she started praying for that child. आता ही दुसरी स्त्री हे बघून आपला स्वतःचा त्रास विसरली आणि त्या लहान लेकरासाठी प्रार्थना करायला लागली. Oh God, देव बाप्पा, even if you don't heal me, see that you heal that small child. जरी तू मला आरोग्य दिलं नाही तर चालेल, या लहान मुलाला आरोग्य दे. And little did she realize that her sickness vanished. आणि काय तिला कळलंही नाही की ही प्रार्थना करत असताना तिला स्वतःलाही आरोग्य मिळून गेलं आणि तिचा आजार पण निघून गेलं. Praise the Lord. हालेलुया. Dedication. समर्पित जीवन, Joy. करार आनंदाचा पाहिजे. When you have joy, आनंद जेव्हा आपल्यात असतो you don't need to be forced, मग बळजबरी करायला लागत नाही, because you will be found where your joy is. कारण जिथे तुमचा आनंद आहे तिथे तुम्ही सापडता. Praise the Lord. Hallelujah. Where your joy is, there you will be found. जिथे तुमचा आनंद आहे तिथे तुम्ही सापडतात. Secondly, दुसरी बाब, in trouble also rejoice. त्रासांमध्येही आनंद करा. Resolve to rejoice. ठरवा की मी त्रासांमध्ये पण आनंद करणार आहे. Amen. आमेन. Rejoice. आनंद करा. Like love, जसं प्रेम, agape love. अगापे प्रेम. It does not go by feelings. अगापे प्रेम भावनेद्वारे चालत नाही, It goes by resolving. तर अगापे प्रेम ठरवून केलेलं असतं. It is a determined love. अगापे प्रेम मुद्दामून ठरवून केलेलं असतं. It's a choice. अगापे प्रेम निवड असते. So also rejoicing is a choice. तसं आनंद करणं देखील एक निवड आहे. You need to choose. तुम्ही निवडायचं Even in troubles, if you say, I will rejoice in the की Lord, त्रासांमध्ये सुद्धा तुम्ही जर म्हटलात की मी प्रभूत आनंद करणार, immediately लगेच all your troubles will vanish. तुमचे सगळे त्रास निघून जातील. How it happens? हे कसं होतं? Let us all get together and ask God in heaven. ते सगळं आपण सगळ्यांनी एकत्रित मिळून स्वर्गात गेल्यावर देवाला विचारू. Amen. हा. Now is the time to receive it. आत्ताची वेळ घ्यायची वेळ आहे. Amen. Amen. कसं होतं, कधी होतं ते नाही विचारायचं. ते नाही विचारायचं. मिळतं घेऊन टाका. आता मिळतंय ना, घेऊन टाक. नाही कसं आलं बरं विचारू. घेणे बरं आहे, देणे हो. नाही. असं नव्हे, असं नव्हे. Now you take it. What is coming, take it from God. आता तुला देवाकडनं जे मिळत आहे ते घेऊन टाक. Amen. आमेन. Just imagine these people bringing the tiffins there. कल्पना करा, या माणसांनी आपले डबे तिथे आणले. Tiffin is over the first day. जेवणाचे डबे पहिल्या दिवशीच संपले. Next 2 days, पुढच्या 2 दिवशी somehow they managed. कसं तरी करून त्यांनी सांभाळलं. Some people say no, they were coming and going home. काही माणसं म्हणतात नाही, ती सगळी लोकांची गर्दी घरी जाऊन परत येत होती, घरी जाऊन परत येत होती. Or the first crowd came and went away. The fresh crowd then again came to meet Jesus. का पहिली आलेली लोकांची गर्दी जी आहे ती गेली, मग लोकांची नवीन दुसरी गर्दी आली. Some people think काही लोकांना the वाटतं first lot were healed, they went home, the second lot came. पहिल्या लोकांच्या गर्दीला आरोग्य मिळालं, ते घरी गेले, मग लोकांची दुसरी नवीन गर्दी आली. But the way Jesus spoke, it does not justify it. पण ज्या पद्धतीनं येशू बोलला त्यावरनं आपल्याला वेगळं काहीतरी कळतं. Like in Matthew 15:32, he said, जसं मत्तय 15:32 मध्ये येशू म्हणाला, Jesus called his disciples unto him and said, I have compassion on the multitude because they continue with me now 3 days. See, they continue now with me 3 days and have nothing to eat, and I will not send them away fasting lest they faint in the way. मत्तय 15वा अध्याय 32वा वचन. मग येशूने आपल्या शिष्यास आपल्याजवळ बोलावून म्हटले, मला समुदायाचा कळवळा येतो, कारण ते आज 3 दिवस माझ्या जवळ राहिलेले आहेत. ते आज 3 दिवस बरं का, आणि त्यांच्यापाशी खायला काही नाही.
See, they continued. That is, they abode with Jesus 3 days. म्हणजे 3 दिवस तीच लोकांची गर्दी येशू बरोबर होती. That is absolutely amazing. आणि हे किती आश्चर्यकारक आहे. They are so tired and hungry. ते इतके थकलेले आणि भुकेले, None complained. पण कुणी तक्रार केली नाही. Jesus said, येशू बोलला, give them something to eat. त्यांना काहीतरी खायला द्या. See, they didn't say we want something to eat. त्यांनी नाही मागितलं. लोकांची गर्दी विचारत नव्हती की आम्हाला खायला द्या. See, they didn't say 3 days we are here with you, Jesus. Nobody is asking for food. लोक नाही म्हणाले की 3 दिवस झाले येशू आम्ही तुझ्या बरोबर आहोत, कोणी आम्हाला खायचं प्यायचं काही विचारत नाही. He said, येशू बोलला you have to give them something to eat. की तुम्ही त्यांना काहीतरी खायला द्या. Did you see that? पहा What joy. काय आनंद, Joy of the Lord. देवाचा In आनंद. His presence there is fullness of joy. त्याच्या सानिध्यात आनंदाची परिपूर्णता आहे. Some of you are sitting from 7 o'clock till now this time. तुमच्यातले काही जण सकाळी 7 पासनं आतापर्यंत इथे बसलेले आहेत. What is it? हे काय? Joy. आनंद, Joy of the Lord. प्रभूचा आनंद. Will God leave you? मग देव तुम्हाला सोडेल का? He will bless you. देव जरूर तुम्हाला आशीर्वाद देईल. He will bless you. देव जरूर तुम्हाला आशीर्वाद देईल. Because you are serving God with joy. कारण तुम्ही आनंदाने देवाची सेवा करताय. You are walking the second mile. तुम्ही दुसरं मैल चालताय. Every effort you make joyfully for God and His kingdom, you shall be blessed. देवासाठी आणि देवाच्या राज्यासाठी आनंदाने केलेला तुमचा प्रत्येक प्रयत्न तुम्हाला आशीर्वादित करेल. Take this as the principle of God. हे एक देवाचं तत्व समजून मनामध्ये ठेवा. You shall be blessed. जरूर तुम्ही आशीर्वादित व्हाल. Amen. It's Amen. not service alone, but service with joy. केवळ सेवा नाही, आनंदाने सेवा. केवळ देवाचं काम नाही, आनंदाने काम. Praise God. Amen. Every work. Now, it may be a hard work. आता प्रत्येक काम बरं का, त्यामध्ये कदाचित एखादं काम कष्टाचं असेल, No problem. काही हरकत नाही. Do it with joy. आनंदाने करा. Amen. आमेन. Like these 12 disciples. जसे हे 12 शिष्य, They had to take care of so many of them. इतक्या हजारो माणसांना आज या 12 शिष्यांना सांभाळायची वेळ आली. He just said, you 12, take this bread. You alone distribute to all these people. आणि येशू म्हटला की तुम्ही 12 इकडे या, 12 टोपल्या घ्या आणि तुम्हीच फक्त लोकांना वाढायचं. Amen. आमेन. That is joyful service. आनंदाने सेवा केली. You know, Jesus said in a parable, येशू एका दाखल्यात म्हणाला, a certain householder planted a vineyard एका मालकाने द्राक्षमळा रोवला and he hedged it around आणि त्याला कुंपण घातलं and he dug it आणि खणलं and he planted a wine press in it आणि द्राक्षकुंड तिथे खणून तयार केला and he built a tower there on top. आणि एक बुरुज तिथे वर बांधला And then he let it out to the husbandmen, all the servants. आणि मग सेवकांच्या हातामध्ये, चाकरांच्या हातामध्ये देऊन टाकलं. In Matthew 21:33. मत्तय 21वा अध्याय 33वा वचन. And he went to a far country. आणि तो स्वतः मात्र लांब देशी निघून गेला. Did you see that? पहा, He went to a far country स्वतः मात्र लांब देशी निघून गेला and he said, I will come back आणि म्हणाला मी परत येईन and take the counts. आणि मग हिशोब घेईन. See? He didn't say, I'm going to watch over you every second. तो of असं नाही your life." म्हटला, आता प्रत्येक सेकंदाला मी तुमच्या डोक्यावर बसून तुमच्याकडे लक्ष ठेवणार आहे की तुम्ही करताय की नाही. No. नाही. When a person does joyful service, he has not to be looked upon. एखादा माणूस जेव्हा आनंदाची सेवा देत असतो त्याच्यावर लक्ष ठेवायची गरज पडत नाही. That's why in God's work, म्हणून देवाच्या कार्यात, there is a standard work, there is a substandard work also. देवाच्या कार्यामध्ये पण पातळी आहे बरं का. एक चांगली वरची पातळी असते, एक खालची पण असते. And there is a good work also. एक चांगलंही काम आणि सेवा असते. Amen. आमेन. Which is done from the heart, which is done joyfully. की जी हृदयापासून आनंदाने केलेली सेवा आणि काम असतं. What did Jesus say? येशू काय बोलला? When Mary poured the ointment, मरियेनं जेव्हा सुगंधी तेल ओतलं, leave her alone. तिला एकटं सोडा म्हटला. She has wrought a good work upon me. तिनं माझ्यावर चांगलं काम केलंय, तिला एकटं सोडा. See, there is a good work एक also. चांगलं काम काम असतात, पण चांगलं काम असतं बरं का. See, there is a work and there is a good work. काम असतात हो, पण एखादं चांगलं काम असतं. Every work has to be a heart service. Every work should be a joyful तर service. काम केवळ काम ठेवू नका, चांगली कामं करायला शिका, हृदयापासून आनंदाने करा. That is what Moses said. असं मोशे म्हणाला. Serve God with joyfulness, आनंदाने देवाची सेवा करा, with the gladness of heart. हृदयाच्या आनंदापासून परमेश्वराची सेवा करा. That's why always keep a very pure picture of God. आणि म्हणून देवाचं चित्र नेहमी शुद्ध ठेवा. Amen. Amen. If you have bitterness towards God, you will never be joyful. जर देवाप्रित्यर्थच तुम्ही मनात कडूपणा बाळगला
तर तुम्ही तर कधीच आनंदी राहू शकणार नाही. Never have a wrong picture of God. परमेश्वराचं चित्र कधी चुकीचं समोर ठेवायचं नाही. You know what happens is काय होतं? when things don't happen in our lives, जेव्हा गोष्टी आपल्या जीवनात घडत नाही we tend to become bitter. तेव्हा आपण जरा कडू बनतो. Never become bitter towards God. असं देवाविषयी न कडू नाही बनायचं. Amen. आमेन. Because the day you become bitter towards God, you will lose your joy. कारण देवाविषयी न तुम्ही ज्या दिवशी कडू व्हाल तुमच्यातला आनंद निघूनच जाईल. Amen. आमेन. What kind of understanding we have of God? कुठल्या पद्धतीची समजूत किंवा कुठल्या पद्धतीचं ज्ञान आपल्याला देवाविषयीचं मिळालंय That will prove your service towards God. त्यावरनं साबित होईल किंवा सिद्ध होईल की तू देवाची सेवा किंवा कामं करतोय ती कशी होत आहेत. Amen. आमेन. Jesus spoke a parable of 3 servants येशू ख्रिस्त 3 सेवकांचा दाखला बोलला. who got talents from their master. ज्या 3 सेवकांना किंवा चाकरांना आपल्या धन्याकडनं कला किंवा नाणी मिळाली. What did the master say? धनी काय बोलला? I am going away to a faraway land. धनी म्हटला की मी आता लांब देशी चाललो. I won't be back for a long time. बरेच दिवस मी काय परत येणार नाही. But you take these talents, तुम्ही मात्र ही नाणी घ्या trade with it. आणि ह्याचा व्यापार करा. When I come back, I will take your account. जेव्हा मी परत येईन मी तुमच्याकडनं हिशोब घेईन And accordingly, I will reward you. आणि तसं मी तुम्हाला प्रतिफळ देईन. He was not there also watching over them. आणि तो धनी तिथं राहिला नाही त्यांच्याकडे लक्ष देत का त्यांच्यावर पाळत ठेवत बसला नाही. He did not fix up some CCTV there. काही सीसी कॅमेरा टीव्ही वगैरे लावले नाही. Camera, nothing. नाही ते Whether- हालेलुया. Whether they are doing the work properly or not. काम नीट करतायत की नाही बघायला काही लावलेलं नव्हतं. No, he wanted them to work joyfully. त्यांची इच्छा त्याची इच्छा होती धन्याची की ह्यांनी आनंदाने काम करावं. Amen. आमेन. When you have joy, you will work voluntarily. आनंद जेव्हा आपल्यामध्ये असतो ना आपण स्वेच्छेनं काम करतो. नाही तर तुम्हाला 10 वेळा सांगायला लागेल हो काम ना. करणं बाबा, काम करणं बाबा, Hallelujah. काम करणं बाबा, काम करणं बाबा. म्हणजे किती हे ऐकल्यासारखं वाटतं की नाही. हालेलुया. Whether we are there or not, people should be serving God continuously. आपण असो नसो आम्ही पण असो नसो लोकांनी देवाची सेवा सारखी केली पाहिजे. Amen. Like when Mary poured that ointment upon the head of Jesus, others grumbled. जसं मरियेनं जेव्हा येशूच्या मस्तकावर तेल ओतलं आणि बाकीच्यांची कुरकुर 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 सुरू झाली. Why the waste? कशाला वाया घालवलं. See, why the waste? कशाला एवढं वाया घालवलं. What did Jesus say? येशू काय बोलला? Don't trouble her. ए तिला त्रास नका देऊ. Amen. एक तर स्वतःही करत नाही कोणी करत असेल तर त्यांनाही करू देत नाही. Amen. आमेन. For she has worked a good work upon me. तिनं माझ्यावर चांगलं काम केलेलं आहे तिला एकटं सोडा. Joyful work for me. तिनं माझ्यासाठी आनंदाने काम केलंय. लिव्हर अलोन. Amen. आमेन. Praise the Lord. हालेलुया. Whatever we do, we should do it joyfully. That pleases the heart of God. जे काही आपण करतो ना आनंदाने करायचं त्यातूनच देवाचं हृदय प्रसन्न होतं. Amen. आमेन. See, the disciples were working for Jesus, but they were grumbling. येशूचे शिष्य येशूसाठी काम करत होते पण कुरकुर करायला Yes, लागले. there were other times they were very joyful, but this time they were not. हा इतर वेळेला फार आनंदी राहायचे ते पण या वेळेला जरा कुरकुर सुरू झाली. Amen. आमेन. They were not serving the Lord joyfully. आणि देवाची सेवा काही आनंदाने करत नव्हते हे शिष्य त्यावेळेला. They said, why this waste? आणि शिष्य म्हणायला लागले कुरकुर सुरू झाली बरं का की कशाला हे वाया सगळं घालवलं. आपल्या भारतात गरीब लोक कमी आहे का? असं तिथं म्हणजे- पैसे द्यायचे. हो डोक्यावर कोणाचं कशाला तेल टाकायचं? एवढं असं सुगंधी तेल महागाचं कशाला कोणाच्या डोक्यावर ते पण ओटायचं. किती वाया गेलं. भारतात काय गरीब कमी आहे. See, people will love you to do social service, but anything doing for Jesus' sake is a waste. लोकांना तुम्ही समाजसेवा केलेली आवडेल आणि लोक तुम्हाला समाजसेवा करायला फार प्रोत्साहित करतील पण येशूची सेवा तुम्ही केलेली लोकांना आवडणार नाही आणि फार कमी माणसं तुम्ही येशूची सेवा करा असं म्हणणार. तुम्हाला प्रोत्साहित करतील. Yes. They will say, लोक म्हणतील feeding the poor is feeding God. गरिबांना खायला घातलं म्हणजे देवाला पोचलं. Like they say, work is worship. Like that, feeding the poor is feeding जसं God. ते म्हणतात ना काम नोकरी धंदा म्हणजे आराधना तसं लोकांचं हे असं पण म्हणणं असतं गरिबांना खायला घातलं म्हणजे माझा देव जेवला. See, you don't need to feed God. There is not a time to feed the people. You are just spontaneously doing that every day. तू रोज आपोआप हे कार्य करत आहेस किंवा करायला हवंय. Amen. Jesus said, येशू बोलला the poor you will always have. गरीब तर तुमच्याकडे नेहमीच असतील. म्हणजे आता तुम्ही ठरवूनच घ्या, गरीब तुमच्यामध्ये असणारच शेवटपर्यंत, असणारच असं येशू बोलला. जोपर्यंत येशूकडे येत नाही. हा ओके.
So you will always have poor. तर गरीब आपल्या बरोबर नेहमी असतील जोवर ते येशूकडे येत नाहीत तोवर. Amen. आमेन. And Judas criticized sharply आणि यहुदाने तर फार धारदार निंदा केली. because Judas started counting. कारण यहुदा म्हणजे बटवेवाला, त्यांनी तर मोजायला सुरुवात केली. हे Chanelचं खुशबू चांगलं आहे, हे खूप महाग आहे. हालेलुया. Whatever. आमेन. किती छान सुगंधी द्रव्य महागाचं हिने ओतलं. Jesus said, leave her alone. तर येशू म्हटला तिला एकटं सोडा. She has done a wonderful work for me. She has pleased my heart. माझ्यासाठी तिनं अतिउत्तम काम केलंय, तिनं माझं हृदय जिंकलंय. Amen. Amen. That was the oil of joy coming forth from this woman. आनंदाचं तेल या स्त्रीकडनं येत होतं. One was serving joy purely for money. Other was serving God with a pure heart, with joyful. एक शुद्ध अंतःकरणाने देवाची सेवा करत आहे, दुसरा पैसे समोर ठेवून देवाची सेवा करत आहे. That's why Jesus said, labor not for the meat that perishes. आणि म्हणून येशू म्हटला की ज्या अन्नाचा नाश होतो त्या नाशकारक अन्नासाठी तुम्ही एवढे कष्ट करू नका, But for the meat that gives you eternal life. पण जे अन्न तुम्हाला आध्यात्मिक आणि सनातन जीवन देतं त्या अन्नासाठी जास्त झटा. Praise God. हालेलुया. See now this, the talents which the master had given. आता हा जो धनी ज्यांनी नाणी दिली नोकरांना, The first one multiplied it double. पहिल्याने दुप्पट केलं, He got 10. 10 मिळाले. Second fellow multiplied, he got 4. दुसऱ्याने अजून बहुगुणित करून त्याला 4 मिळाले. The last one, तिसरा he had 1 talent. एक होतं त्याच्याकडे, He dug it up. त्या एकाला त्यांनी पुरून ठेवलं. Why? का? He had a wrong image of God. कारण देवाची Wrong प्रतिमा, image of his master. देवाची प्रतिमा, त्याच्या धन्याची, त्याच्या मालकाची प्रतिमा त्यांनी फार चुकीची रंगवली होती. He said, तो म्हणाला, I know मला माहितीये you are a very stringent master. की माझा मालक फार कडक आहे. म्हणून मी म्हणतो जास्त नको करायला. फार कडक आहेत बाबा आमचे साहेब, नको जास्त करायला, कधी काय बोलतील काय सांगत नाही. See, what kind of a vision, असं नाही. image we have of God. कुठल्या पद्धतीचा दृष्टांत आणि कुठल्या पद्धतीची प्रतिमा आपण देवाची रंगवली आहे, That will show how much work you will do for God. त्यावरनं दिसून येईल की तुम्ही देवाचं कार्य, देवाची सेवा किती करताय किंवा करणार आहात. The first two saw their master as a genuine man. पहिल्या दोघांनी आपल्या धन्याला एक आमचा धनी खूप खरा खुरा आहे असं पाहिलं. Amen. Amen. They had reverence, they had fear, they had love. आपल्या धन्यासाठी मान, सन्मान, भीती, भय हे सगळं या पहिल्या दोघांमध्ये होतं. The last fellow, त्या तिसरा, he hated the master. त्या तिसऱ्याने मात्र धन्याचा तिरस्कार केला Wrong picture of his master. आणि धन्याचं, मालकाचं चित्र त्यांनी चुकीचं रंगवलं. म्हणून काहीच नाही केलं. म्हणून केलं काही नाही, एक जे दिलं होतं ते पुरून ठेवलं. Many people बरीच माणसं don't do much for God प्रभूसाठी फारसं काम करत नाहीत, because कारण- they don't know God. कारण त्यांना देव किंवा प्रभू माहित नाही. They don't know God. त्यांना यथायोग्य रीतीनं अजूनपर्यंत प्रभू कळलेला नाही, म्हणून बरीच माणसं प्रभूचं काम करायला पुढे येत नाहीत. Amen. आमेन. If you desperately love God, तुम्ही जर देवावर अगदी आवेशानं प्रेम केलं, you know that God is true, व्याकुलतेनं प्रेम केलं आणि तुम्हाला कळलंय की देव खरा आहे, that He will bless me, देव मला आशीर्वाद He will देणार, not leave me, देव मला सोडणार He will नाही, not forsake देव me, मला कधी टाकणार He नाही, will reward me, देव मला प्रतिफळ देणारच. then you will work 100%. मग तुम्ही 100% त्याचं काम कराल. Praise the Lord. You Hallelujah. will work 100% for God. 100% तुम्ही देवाची सेवा कराल, देवाचं काहीतरी काम कराल. Look at David. दावीद पहा, As a young boy, तरुण कवळा मुलगा, his father said, त्याचे वडील म्हणाले one day, एके दिवशी, take all these delicacies and to your brethren who are enlisted in the army of Saul. हे सगळे चांगले अन्न पदार्थ तुझी जी भावंड लष्करामध्ये भरती झालेली आहे त्यांच्यासाठी घेऊन जा. As he took all those things to his brethren, आणि दावीद जसं हे सगळे अन्न पदार्थ आपल्या भावंडांकडे घेऊन आला, the eldest brother Eliab was very angry seeing David. थोरला एलियाब दावीदाला बघूनच खूप चिडला. And said, what are you doing here? इथं काय करतो, तुझं इथं काय काम आहे? These few sheep that have been given in your custody, where are they? They are lost. ही थोडी मेंढरं वडिलांनी तुझ्या हातात दिली आहेत सांभाळायला, कुठे आहेत मेंढरं? ती पण हरवली का? Say, no joy. आनंद नाही. Working in the army of Saul without joy. शौलाच्या लष्करात काम करतो आणि आनंद नाही. Why he should get angry on David? चिडायचं कशाला दाविदावरती?
जेव्हा आपलं नोकरी आपल्याला आवडत नाही ना, मग कोणालाही बघितलं तर आपल्याला हो. रागच येतो फक्त. आपली नोकरी आपल्याला आवडत नसेल तर कुणी समोर आलं तर डोकं फिरतं. म्हणजे कोणी विशेष XYZ यायला पाहिजे असं काही नाही. कोणी येईल त्याच्यावरती बळीचा बकरा. Say, where is the sheep? कुठे आहेत मेंढर? Why have you come? कशाला आला? You are too proud. किती तू गर्विष्ठ आहेस. You want to see how we are mocked by that giant Goliath? तुला बघायचंय का त्या धिप्पाड गल्ल्याथाने कशी आमची सगळी मश्करी लावलेली आहे. You want to see how we will be defeated? गंमत बघायला आला काय? आम्ही सगळे कसे पराजयी होणार आहोत. David said, दावीद म्हटलं एक्सक्यूज मी, now what have I done? आता मी काय केलं? म्हणजे See, he said it with दावीद that बोलला. word. दावीद बोलला, What have I done now? आता मी काय केलं? I didn't come to see who is you are going to be defeated or what. मी तर असं बघायला पण आलो नाही की Daddy कोण sent me with some food and he said, give this food, nice delicacies to your brethren. I डॅडी came to म्हटले give you. हे चांगले अन्न पदार्थ तुझ्या भावंडांना जाऊन दे म्हणून मी आलो. What have I done? आता मी काय केलं? Did you see how they were serving Saul in the army? पहा, शौलाच्या सैन्यात दाविदाची भावंड कशी कामं करत होती. असलं लोक आहे म्हणून ते डिफीटच होणार हो होतं. ना, मग ते सैन्य जिंकायचं का कधी? See, and they should have understood. त्यांना कळायला हवं ना, They were not serving Saul alone. They were serving God. आम्ही फक्त शौलाची सेवा करत नाहीये, देवाची करतोय. And look at their dismal service. आणि पहा त्यांची सेवा किती अशी अंधूक आणि मनापासून न केलेली. Amen. आमेन. And that's why they were defeated. म्हणून ते पराजयी झाले. What kind of people are around us? कुठल्या पद्धतीची माणसं आपल्या अवतीभोवती आहेत, Very important. अतिशय महत्वाचं आहे. That sets you for defeat or victory. त्यावरून ठरेल तू हरणार आहेस का जिंकणार आहेस. Amen. आमेन. We need to be surrounded with Judah. आपल्या सभोवताली यहूदा पाहिजे. Amen. आमेन. Judah should be in the forefront. यहूदा पुढे पाहिजे. Judah means praise. यहूदा म्हणजे स्तुती. They should go forefront. Then Yehuda. victory will be ours. यहूदा पुढे गेला पाहिजे, स्तुती पुढे गेली पाहिजे, मग आपला विजय होतो. Praise God. Hallelujah. In everything, give thanks, for this is the will of God in Christ Jesus concerning you. प्रत्येक गोष्टीत प्रभूचे आभार माना, कारण ख्रिस्त येशूमध्ये तुझ्यासाठी त्याची इच्छा हीच आहे. Amen. आमेन. Not for everything. सगळ्यासाठी नाही, Not for everything. सगळ्यासाठी नव्हे. Don't say, मला हे आमच्या घरी एक भाव मेला, धन्यवाद येशू मेला, तर म्हणजे दुसरा पण मरायला सगळ्यासाठी, पाहिजे. सगळ्यासाठी म्हटलं तर मग घरात कोणी मेलं धन्यवाद, काही झालं लागलं धडलं धन्यवाद, असं नाही. In everything. प्रत्येक गोष्टीत When you are in trouble, give thanks to God because you त्रासात- know God is going to do something for you in that case. त्रासात देवाला धन्यवाद द्या, अशासाठी हे समजून की आता देव या त्रासातनं मला बाहेर काढणार आहे. Praise the Lord. आमेन. Amen. Amen. Because work alone will not justify whether it is a pure service. कारण नुसतं काम याचा न्याय करून देणार नाही की तुम्ही केलेलं काम किंवा सेवा शुद्ध आहे का अशुद्ध आहे. Because some people may work very hard to succeed just because they envy somebody else. कारण काही माणसं मग काय करतील, काही इतर माणसांची त्यांना ईर्ष्या होत असेल, Amen. इतर माणसांवर ते जळत असतील आणि म्हणून केवळ त्यांना दाखवायला हे जास्त कामं करत असतील. But when you do it joyfully, there is no envy. तर असं नाही, जेव्हा तुम्ही आनंदाने काम कराल तिथे ईर्ष्या येतच नाही. Praise the Lord. मग तिथं आपण कुणावर जळतच नाही, का आपण आनंदाने काम करतोय. Praise God. आमेन. Again, परत. when you see some people work very hard for success, जेव्हा तुम्ही पाहता की काही माणसं यशामागे किंवा यशासाठी फार कष्ट करतायत, and at the same time, त्याच वेळेला they are envying their neighbors, आपल्या शेजाऱ्याची ईर्ष्या करतायत, they will not succeed. त्यांना यश मिळणारच नाही. Are you understanding? कळतं का मी काय म्हणतो? Never envy others. इतरांची ईर्ष्या करू नका. Be satisfied with what God has given you. देवानी तुला जे दिलंय त्यात तू तृप्त राहा. That's why anybody coming and giving testimony, म्हणून जे कोणी येतात आणि साक्ष देतात, देवाने मला 2 स्कूटर दिलं, rejoice with them. त्यांच्या बरोबर तुम्ही आनंद करा. Amen. Amen. Rejoice with them. त्यांच्या समवेत तुम्ही आनंद करा. असं म्हणू नका, माहित नाही कुठनं आणलं, चोरी करून बिरून आणलं का. तुला काय करायच्या नसत्या चांबार चौकशा, त्याला And- मिळालं तू थँक्यू म्हण ना. Amen. And God says, देव म्हणतो, याला देऊ नको, त्याला अजून 1-2 गाडी मी देऊन टाक. ऐकलं तू तिथे शेवटी बसला होता, पण देव म्हणतो मी ऐकलेलं आहे, आता तुझं प्रमोशन ऑन होल्ड. हालेलुया. याला मिळालेलं तुला आवडलेलं दिसत नाही. Amen. That is why Solomon says म्हणून शल्मोन म्हणतो in Ecclesiastes 4:4, उपदेशक 4:4,
He said, I know why many people work very hard because they envy the things their neighbors have. तो म्हणतो मला माहितीये बरीच माणसं कष्ट का करतात कारण की त्यांच्या शेजाऱ्यांकडे जे आहे त्याची ते ईर्ष्या करतात. Amen. आमेन. Why do we serve hard for God? आपण का बरं देवाची सेवा कष्टानं फार करतोय? That we may get some temporary money आपल्याला तात्पुरता पैसा मिळायला हवा or म्हणून, more money? का जास्त पैसा मिळायला हवाय म्हणून, Or is it because others are doing more than us? का बाकीची माणसं आपल्याहून जास्त करतायत म्हणून तुम्ही करताय, Or is it purely because you love God? का केवळ शुद्धतेनं माझं देवावर प्रेम आहे म्हणून मी करते असं आहे? आमेन. Because we love God. कारण आपलं देवावर प्रेम आहे. Let others do. बाकीच्यांना करू दे. I will not be tempted to do because somebody else is doing. कोणीतरी करत आहे म्हणून त्यांना बघून मी मोहात पडणार नाही. Amen. आमेन. I do it because I love God. मी काम करत आहे देवाचं, मी सेवा करत आहे देवाची कारण माझं देवावर प्रेम आहे. That's why Jesus said, म्हणून येशू म्हटला love God, love your neighbor. देवावर प्रीती कर आणि शेजाऱ्यावर प्रीती कर. Amen. आमेन. Love God and love your neighbor. देवावर प्रीती कर आणि तुझ्या शेजाऱ्यावर प्रीती कर. And he who works with joy does not see time, does not see for whom he is working. आणि जो आनंदाने काम किंवा सेवा करतो ना तो कधी वेळ बघत नाही, का कुणासाठी करतोय ते बघत He नाही, does not count the cost. का किती मला ह्याच्या मागे किंमत मोजायला लागली, किती मी त्याग केला ते बघत He नाही, doesn't wait to be called. किंवा वाट बघत नाही की मला त्यांच्याकडनं आमंत्रण येईल, ते मला हाक मारतील मग मी जाईन. तीनदा बोलवलं तर जायचं. हो, म्हणजे तीनदा त्यांनी म्हटलं की ये तर मी एकदा जातो. Amen. See, he goes seeking for it. नाही, तो शोधत जातो स्वतः. Amen. आमेन. As Jesus, being a good shepherd, went out seeking for the lost sheep. जसे येशू ख्रिस्त उत्तम मेंढपाळ या नात्यानं आपल्या हरवलेल्या मेंढरांना शोधत स्वतःहून आला. And even when one is lost, with joy, he takes it upon his shoulders and brings it आणि back. एक जरी मेंढरू हरवलेला असेल तर त्याला शोधून खांद्यावरती घालून आनंदाने तो परत येतो. And what does he tell his friends? आणि मित्रांना काय म्हणतो? Let us party चला पार्टी करूया, because this sheep was lost कारण हे मेंढरू हरवलेलं होतं, and now it is found. आता हे मेंढरू सापडलं, Let us party. चला पार्टी करूया. Praise the Lord. Hallelujah. He celebrates his sheep. आणि त्या हरवलेल्या मेंढराला परत आणून तो आनंदोत्सव करतो. There is much more rejoicing in heaven over one repentant sinner एका पश्चातापी पाप्यावर स्वर्गात फार मोठी पार्टी होते than over 99 just men. 99 न्यायी माणसांपेक्षाही जास्त एक पश्चातापी पापी जर वळला तर त्याच्यावर मोठा आनंद आणि पार्टी स्वर्गात आहे. Praise God. Amen. The prodigal son's father said, let us party. उधळ्या मुलाचा बाप म्हटला की चला मेजवानी करू. आपल्या इथं बर्थडे असलं तर पार्टी असतो. हो ना. Amen. आमेन. बर्थडे असलं पार्टी करा, लग्न पार्टी करा. But here the father says, माझा मुलगा परत Hallelujah. येशूकडे आला, पार्टी ठेव. इथं वडील म्हणतात माझा उधळा मुलगा येशूकडे परत आला, चला पार्टी करा. Praise the Lord. Amen. When your son becomes strong in the Lord, have a celebration. जेव्हा तुमचा मुलगा प्रभूमध्ये खंबीर होतो करा ना मेजवानी. Amen. Amen. Call everybody. बोलवा सगळ्यांना. काय आज काय आज बर्थडे काय, का? आज काय विशेष, लग्न आहे का काय आहे? काय कोणाचा बर्थडे अॅनिव्हर्सरी लग्न नाही. नाही. हा उधळा पुत्र ओ, हल्ली. परत आला देवाकडे म्हणून. हो, छे. हा माझा थोरला धाकटा नाही, हा माझा उधळ्या येशूकडे परत आला म्हणून पार्टी ठेवलं मी आज. होय. छे. Everybody will be so happy. सगळ्यांना मग किती आनंद होईल. किती कन्सर्न आहे बघा डॅडीला. किती वडिलांना काळजी आहे बघा. एक फादर्स डे मेसेजेस बनवून टाकू. हो ना. आणि दर शनिवारी आपण तशी पार्टी करू. See, that woman who finds that lost coin, ती स्त्री की जिला ते हरवलेलं नाणं सापडतं, what does she say? ती काय म्हणते? I found the lost coin. मला हरवलेलं नाणं सापडलं. She goes to the neighbors and said, let us have party. आणि ती शेजाऱ्यांकडे जाऊन म्हणते की चला मेजवानी कर. Amen. Amen. Everything that returns back, everything that is attached to the kingdom of God, you have to have a celebration. ज्या सगळ्याचा संबंध देवाच्या राज्याशी आहे आणि जे सगळं देवाच्या राज्यात परत येतं त्या सगळ्यावर आपण मेजवानी केली पाहिजे. My son has become a believer, party. माझा मुलगा विश्वासू झाला, पार्टी. My daddy has become a believer, party. माझे डॅडी आज प्रभूकडे आले, पार्टी. My wife has become a believer, party. माझी बायको आज येशूकडे आली, पार्टी. My daughter has become a believer, party. माझी मुलगी आज प्रभूकडे आली, पार्टी. Because the party goes on in heaven continuously.
पार्टी स्वर्गामध्ये सतत चालू आहे. Yes, the Bible says बायबल मध्ये लिहिलंय there is much more rejoicing in heaven over one repentant sinner. एका पश्चातापी पाप्यावर स्वर्गात खूप आनंद करतात. Every Saturday तिथं party आहे. दर शनिवारी स्वर्गात माझा देवबाप पार्टी करतो. Amen. Amen. He is saying आणि म्हणतो this Saturday we'll have party आजच्या शनिवारी पार्टी करू because कारण my son Peter is going to preach. माझा मुलगा पीटर संदेश सांगणार. Many are going to be saved. अनेक माणसांचं तारण होणार. Arrangement करून टाका. तर वरती सगळी तयारी करा. Just imagine every moment people are being saved. That means every moment there is a party in heaven. अख्ख्या जगात प्रत्येक क्षणाला माणसाचं तारण होत आहे. याचा अर्थ स्वर्गात प्रत्येक क्षणाला पार्टी आहे. Praise God. Every moment there is joy. प्रत्येक क्षणाला आनंद आहे. Amen. आमेन. But what we do? आपण काय करतो? माझा मुलगा पास झाला. पार्टी ठेव. हालेलुया. म्हणजे हिशोब सगळा चुकलेला आहे. Amen. 40% मिळालं पास झालं. There are two elements दोन घटक असतात which will make you to walk the second mile. जे दोन घटक तुम्हाला जास्तीचं मैल चालायला लावतील. First is love, पहिलं म्हणजे प्रेम, second is joy. दुसरा आनंद. If you have love and joy, automatically peace comes. प्रेम आणि आनंद असले की तिसरी शांती आपोआप येतेच. Amen. But never forget love and joy. पण प्रेम आणि आनंद कधी विसरायचा नाही. Amen. Amen. Once when Jesus healed a man with the withered hand, एकदा येशू ख्रिस्ताने वाळलेल्या हाताच्या माणसाला जेव्हा बरं केलं, the religious leader said, "Why did Jesus heal today? Today is Sabbath." धार्मिक पुढाऱ्यांनी लगेच कटकट सुरू केली की येशूनी काय या माणसाला आज आरोग्य दिलं? आज तर शब्बात दिवस आहे. He could have healed other days. बाकीच्या दिवशी त्याला आरोग्य द्यायला हवं होतं ना, आज का दिलं? Give rest to your work. कामाला विसावा द्यायचा, आज काम करायचं नाही, आज शब्बात आहे. Don't you have 6 days? 6 दिवस आहेत ना काम करायला. 6 days you have got to heal. Heal on those days. Why on this day? 6 दिवस आहेत ना तुझ्याकडे लोकांना आरोग्य द्यायला. त्या 6 दिवसांमध्ये लोकांना आरोग्य दे. कशाला शब्बाताच्या सुट्टीच्या दिवशी कामापासून जेव्हा आपण आराम करतो त्या दिवशी नाही करायचं? Amen. Amen. Why work on the 7th day? कशाला 7व्या दिवशी काम करायचं? Amen. आमेन. Because that 7th day, आणि तो 7वा दिवस it showed how much Jesus loved his Father दाखवून देतो की येशूचं आपल्या देवबापावर किती प्रेम होतं. by healing the people and delivering them. लोकांना आरोग्य देऊन आणि लोकांना सुटका देऊन. Amen. आमेन. That is walking the second mile. याला म्हणतात दुसरं मैल चालणे. Let people say what I want, what they want, but on Sabbath day also I will do healing. लोकांना जे म्हणायचं ते म्हणू दे. मी शब्दात दिवशी पण आलेल्या लोकांना आरोग्य देणार. Praise God. म्हणजे मी दुसरं मैल चालणार. Amen. आमेन. Where would you find David the most? दावीद तुम्हाला जास्तीत जास्त कुठे सापडेल? Always in the sanctuary of God. नेहमी देवाच्या मंदिरी. Because his joy was there. कारण दाविदाचा आनंद देवाच्या मंदिरात अडकलाय. Where your joy is, there you'll always be found constantly. जिथं तुझा आनंद आहे तिथंच तू सारखा सापडशील. Because God was David's joy. कारण देव दाविदाचा आनंद होता. God was David's joy. देव दाविदाचा आनंद होता. Who is our joy? आपला आनंद कोण आहे हो? Jesus. येशू. Jesus is our येशू joy. आपला आनंद आहे. That's why you come here. म्हणून तर तुम्ही इथे येता. That's why week after week you are sitting here. म्हणून तर दर आठवड्याला 3-3 दिवस तुम्ही इथे बसता. Because Jesus is your joy. येशू तुमचा आनंद आहे म्हणून. Jesus is your delight. येशू तुमची खुशी, तुमचा आनंद आहे म्हणून. Amen. आमेन. Where will you find me? In my prayer room. तुम्हाला मी कुठे सापडीन? माझ्या प्रार्थनेच्या खोलीत. Because that is my joy. कारण तो माझा आनंद आहे. Amen. आमेन. Working for the kingdom is my joy. देवाच्या राज्याचं काम करणं माझा आनंद आहे. Working for Jesus is our joy. येशूचं काम करणं आमचा आनंद आहे. 25 years we are working for Jesus because he is our joy. 25 वर्ष आम्ही येशूचं काम केलं कारण येशू आमचा आनंद आहे. And that's why David said, serve God joyfully. म्हणून दावीद म्हणतो आनंदाने देवाची सेवा करा. Moses said मोशे बोलला in Leviticus 23:40, लेविय 23वा अध्याय 40व वचन. you shall take you on the first day the boughs of goodly trees, branches of palm trees, and of thick trees and willows of the brook, and you shall rejoice before the Lord your God 7 days. लेविय 23वा अध्याय 40व वचन. आणि पहिल्या दिवशी तुम्ही आपणासाठी चांगल्या झाडांची फळे, खजुरीच्या झावळ्या व दाट पाने असलेल्या झाडांच्या फांद्या व नदी जवळची वाळुंजे घेऊन तुमचा देव यहोवा याच्या समोर 7 दिवस उत्सव करा. See, why 7 days? का 7 दिवस उत्सव करा? That means every day of the week. याचा अर्थ आठवड्याचा प्रत्येक दिवस, रोज, Sunday to Sunday. रविवार ते रविवार आनंदी करायचं. आनंदी आनंद है. Amen. आमेन.
Always rejoice. Always नेहमी. bring a smile on your face. नेहमी आनंदी राहा, चेहऱ्यावर नेहमी हास्य ठेवा. आणि सगळ्यांना आवडतं, आपण हो. हसलं आवडतं. हसतमुख माणसं सगळ्यांना आवडतात. Amen. आमेन. काय काय लोक हसत नाही हो म्हणून लोकांना आवडत नाही. हो, Amen. कटकटी कुणालाच नको That's असतात. why Paul said, म्हणून पॉल बोलला, rejoice in the Lord always. प्रभूत सर्वदा आनंद करा. Again I say unto you, rejoice. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, प्रभूत सर्वदा आनंद करा. Rejoice as a husband, rejoice as a wife, एक पती- rejoice as a believer. एक पती या नात्यानं, पत्नी या नात्यानं, विश्वासू या नात्यानं सदैव आनंद करा. Rejoice as you work as a volunteer. एक व्हॉलेंटिअरचं काम करताना पण सर्वदा आनंदाने करा. Rejoice. आनंद. Let there be joy when you आनंद. preach and teach. जेव्हा तुम्ही संदेश सांगता, उपदेश करता, शिकवता, आनंदाने करा. Let the world know your God is a joyful God. जगाला कळू दे, आपला देव आनंदी देव आहे. Amen. आमेन. Even when you are doing service in the secular world, जरी rejoice. जगामध्ये पण नोकरी धंदा करताना आनंदाने करा. Deuteronomy 12:7 says, अनुवाद 12 अध्याय 7 वचन. you shall eat before the Lord your God, and you shall rejoice in all that you put your hand unto, you and your households, wherein the Lord your God has blessed you. अनुवाद 12 त्यातलं 7 वचन. मग तेथे तुम्ही यहोवा तुमचा देव याच्या समोर जेवा, आणि ज्या ज्या कामास तुम्ही आपला हात घालता, ज्यात यहोवा तुझा देव याने तुला आशीर्वाद दिला, त्या सर्वांविषयी तुम्ही तुमच्या घराण्यासहित आनंद करा. Did you see that? वा, Family sahit. घराण्यासहित. Why? Because Kutumba- God has blessed you. कुटुंबासहित का आनंद करा? कारण देवाने तुम्हाला आशीर्वाद दिलाय. Amen. आमेन. आनंद नाही केलं ते देवाचा आशीर्वाद पण जाऊ शकतं. How? I don't know. कसं ते मला माहित नाही. आपण विचारू. पण आता हा. आनंद करा. ते मी म्हणतो ना, वर जाऊन आपण विचारू, पण आता आनंद करा. Amen. आमेन. Praise the Lord. Hallelujah. He said rejoice, celebrate, आनंद आनंद करा, celebrate. मेजवानी करा, Amen. आनंद उत्सव करा. Deuteronomy 26:11. अनुवाद 26:11. And thou shalt rejoice in every good thing which the Lord thy God has given thee, and unto thine house. अनुवाद 26 त्यातलं 11 वचन. आणि यहोवा तुझा देव याने तुला व तुझ्या घरच्यांना जे उत्तम दिले त्या सर्वात आनंद कर. Praise the Lord. आमेन. Amen. तू Next, आणि लेवी व तुझ्यामध्ये असलेला उपरी यांनीही आनंद करा. next week, the final point I will give you. पुढच्या रविवारी मी तुम्हाला शेवटचा मुद्दा देईन. How to ward off the devil from your prosperity. तुमच्या समृद्धीपासनं सैतानाला कसं हकलून लावायचं, That we will talk next week. हे पुढच्या रविवारी सांगेन. Thank you, Jesus. Amen. Oh God, I thank you and praise you for this time. प्रभू, या वेळेसाठी मी तुला धन्यवाद देतो. Master, प्रभू, some of us have lost all our provision and blessings. आमच्यातल्या काहींचा सगळा पुरवठा आणि आशीर्वाद गेलेले आहेत. And we were guessing why it happened. आणि आम्ही विचार करत होतो की असं का झालं, Why things are being robbed. का माझ्या सगळ्या गोष्टी चोरल्या गेल्या. I did not do any wrong. मी काही चुकीचं केलं I नाही, never sinned. मी पाप केलं नाही. I was faithful in my tithes, my donations, my offerings, my attending the church. चर्चला येणं, दशांश देणं, देणग्या टाकणं, दानार्पण टाकणं, मी सगळ्यात विश्वासू राहिलो. Yet तरी the devil is robbing it away. सैतान माझं सगळं चोरतोय. And today I know, आज मला कळलं, God, you revealed it. दे बाप्पा, तू प्रगट केलं. You said, तू बोलला, because you did not serve me joyfully, तू आनंदाने माझी सेवा केली नाही म्हणून that's why you are losing your blessings. म्हणून तुझे आशीर्वाद गेले. Oh God, प्रभू, we never knew this important principle. आम्हाला हे महत्वाचं तत्व माहिती नव्हतं. We just thought that we need to serve you, आम्हाला केवळ एवढंच माहिती होतं की देवाची सेवा करायची असते, but we never knew that joy should be added to our serving. पण आनंदाने सेवा करायची असते हे कधी कुणी शिकवलं नाही. But today, आज we know आम्हाला कळलं, if we ever serve, we will serve joyfully or we will not serve. आम्ही तुझं काम जर केलं आणि आम्ही तुझी सेवा जर केली तर आम्ही तुझं सेवा कार्य आनंदाने करू, नाही तर करणारच नाही. Because we will not be blessed. कारण नाही तर मग आम्हाला आशीर्वाद मिळणार नाही. Father, दे बापा, help each one here प्रत्येकाला इथे मदत कर to put that smile in our work.
आमच्या कामात आम्ही हास्य घालावं, with not grumbling or doubting, कुरकुर करत किंवा शंका घेत आम्ही काम करू नये, but with joy. आनंदाने करावं, With joy. आनंदाने. Thank you, Master. धन्यवाद. Thank you, Jesus. धन्यवाद. And Lord, I know प्रभू, मला माहित आहे, since the day I started this message, ज्या दिवसापासून मी हा संदेश सुरू केला, many are serving you, Lord, joyfully. अनेक जण आनंदाने तुझी सेवा करताय. Now the devil cannot rob away anybody's blessing. आता सैतान कुणाचेही आशीर्वाद चोरू शकत He नाही. cannot rob away the blessing. आता सैतान कुणाचेही आशीर्वाद चोरू शकत I नाही. thank you for it, मी Lord. तुझे आभार मानतो You त्यासाठी. devil. सैतान हा, Who is trying to attack my people now? जो माझ्या लोकांवर हल्ला करायला पाहतो, Leave them in Jesus' name. सोड त्यांना येशूच्या Leave नावात. them in Jesus' name. सोड त्यांना येशूच्या Leave नावात. their blessings in Jesus' सोड name. त्यांचे आशीर्वाद येशूच्या नावात. Thank you, Father. धन्यवाद. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. When you rejoice, जेव्हा तुम्ही आनंद कराल, you shall have good health, तेव्हा तब्येत चांगली राहील, good strength, शक्ती चांगली मिळेल, good power. सामर्थ्य चांगलं मिळेल, You will have prosperity. समृद्धी मिळेल, You will be prosperous man. आणि तुम्ही समृद्ध माणूस व्हाल. There will be a hedge around your prosperity. तुमच्या समृद्धी सभोवताली कुंपण असेल. No enemies will stand before you. शत्रू तुमच्या समोर उभा राहणार नाही. You read this whole passage at home तुम्ही घरी जाऊन हा पूर्ण उतारा वाचा, and you will come to know मग तुम्हाला कळेल, when you lose your joy, जेव्हा तुमच्यातला आनंद जातो, what all you lose. मग काय काय जातं. But if you retain your joy, पण तुम्ही जर आनंद कायम ठेवला, what all you retain. तर काय काय आपल्याकडे कायम राहतं. Thank you, Master. धन्यवाद दे बाबा. This morning, आज सकाळी come down upon my people माझ्या लोकांवर उतर, and bless them त्यांना आशीर्वादित कर, and heal them. त्यांना आरोग्य दे. Those who need healing, heal them right त्यांना now. आरोग्याची गरज आहे, त्यांना आता आरोग्य दे. Let your power descend upon them. तुझं सामर्थ्य त्यांच्यावर येऊ दे, Let your grace come upon them. तुझी कृपा त्यांच्यावर येऊ दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद. Thank you, Jesus. धन्यवाद. I give you the मी glory. तुला गौरव देतो, I bless your holy name. तुझ्या पवित्र नामाला आशीर्वादित म्हणतो. Those who have lost their blessings, ज्यांचे आशीर्वाद गेलेले आहे, I claim it back for them in Jesus' name. येशूच्या नामात ते आशीर्वाद मी त्यांच्यासाठी परत मागतो. हालेलुया. प्रभू, Give it to them, Lord. दे त्यांना, Give it to them. देऊन टाक. Faith loves. विश्वास हसतो, Hope loves आशा हसते, at impossible things. अशक्य गोष्टींना पाहून हसते. We laugh. हराबा शांतरो. We laugh. आम्ही We हसतो, rejoice. आम्ही आनंद करतो, We are cheerful givers. आम्ही आनंदाने देणारे आहोत. We rejoice in everything. आम्ही सगळ्यात आनंद करतो. Thank you, Master. धन्यवाद दे I बाबा. give you the glory. तुला गौरव देतो In Jesus' name I pray. आणि येशूच्या नावात मागतो. Amen and amen. Amen. Praise God.